कथा तुळशी विवाहाची. कांची नगरीमध्ये कनक नावाचा राजा होता. त्याच्या राज्यामध्ये सर्वत्र सुख समृद्धी होती. पण राजाच्या पोटी मुलबाळ नव्हतं. अनेक वर्ष उपास तापास नवस केले गेले. त्यामुळे त्याला नवसानं एक मुलगी झाली. तिचं नाव किशोरी असं ठेवलं. तिची पत्रिका पाहून ज्योतिषानं सांगितलं, जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावरती वीज पडून त्याचा मृत्यू होईल. त्यामुळे राजाच्या मनामध्ये निराशा उत्पन्न झाली. काय करावं हे राजाला आणि कुटुंबातील लोकांना कळत नव्हतं. तेव्हा राजदरबारातील एका ब्राह्मणानं किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला. तिने त्या मंत्राचा जप करावा. तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली. एकदा एका गंध्यानं तिला पाहिलं व तो तिच्यावरती मोहित झाला. माळिनीच्या मदतीनं स्त्री वेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यामध्ये तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवरती मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्यानं स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की तू किशोरीचा नाद सोडून दे. तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. तेव्हा मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वज्र करून मरून जाईल. सूर्यानं किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितलं की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळलं. तो मात्र खूप दुःखी झाला व त्याने ठरवलं की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. त्याचवेळी मेघगर्जनांसह विजा कडाडल्या. किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्यानं तिचा हात धरला व त्या क्षणी गंध्याच्या डोक्यावरती वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावानं किशोरीचं वैधव्य टळलं. तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. या निमित्तानं कर्त्याला कन्यादानाचं पुण्य लाभतं असं मानलं जातं. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्रानं करण्याची रूढी आहे. तुळशी विवाह म्हणजेच तुळशी पवित्र तुळस वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात
उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असतं. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीलाच करतात. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्यानं कर्त्याला कन्यादानाचं फळ मिळतं असं मानलं जातं. घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी ही वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. तिला सजवतात. त्यावरती बोर, चिंच, आवळा, कृष्णदेव, सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावरती मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्यानं यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धत आहे. गोवा, दीप व दमन येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. अशी ही तुळशी विवाहाची कथा.